सुप्रभात गणपती बाप्पा मोरया. बरेच दिवसांनी मिनी ब्लॉग चालू करतोय. सकाळीच डॉनची एंट्री झालेली आहे. इथं आमची झोप झालेली नाही वाटतंय. डोले चालायला घेतलेत. शेंबूडून पुस. क्या बोला तूने? झोप उठण्यासाठी पत्ते खेळत बसले होते दोघी पण म्हणजे मी पण खेळत होतो. पण नंतर गेलो मी, त्या पण गेले. नंतर आम्ही निघालो अंबाराजाला जायला दर्शनाला. 3 जण निघालो होतो रिक्षामध्ये. रिक्षामधल्यानंतर गरम गरम लाटा लागत होत्या हॅवे आला तसं. दुकान दिसलं. आजी तर लक्षात आलं का मोदक नाही आणले, फक्त केलीच आणल्यात. मोदक घेतले ना, बोलते गुड्डीला वडापाव घे. वडापाव घेतला, निघलो घरी. घरी पोचलो होतो तिथं आरती बिरती सगळी झाली होती. जेवायची तयारी चालू होती. वेटर वेटर काय काय नवीन निघतं काय माहिती. ह्या एखादा त्याच्यात आलाय ट्रेंडिंगला. तिथून निघालो घरी जायला. अजून दर्शनाला पण जायचं होतं मला 2-3 ठिकाणी. तिथून घरी आल्यावर फोन आले का मला स्टेटससाठी बॅनर बनवून पाहिजे. ते एक बनवत राहिलो होतो. नंतर बोलतो का मला एक नाही पाहिजे, मला 2 पाहिजे. मग दुसरा पण बनवला. बड्डेचा होता, बड्डे चकडेवाला आहे तो. ते बनवून झाले ना. संकेत दादा आला, त्याला बोललो इकडं बघ इकडं बघ. त्यांनी काय केलं बघा, कसा करतो बघा तो. माझ्या आवाजाकडे इग्नोर करा, कारण की मी आजारी आहे. माझा आवाज एकदम थर्ड झालेला आहे. तिथून गेलो किरणदाच्या सासूरवाडीला, म्हणजे वाफेपाड्यामध्ये दर्शनाला. घरी आलो होतं, आरती चालू झाली होती. म्हणजे हरिपाठ पण झाला होता, आरती चालू झाली. काय आलो आलो. किती अभ्यास दोघींचा ना. अभ्यास करून करून तब्येत कमी झाली दोघींची पण. हा एक आली. आज जरा नीट तुझे स्क्रीनशॉट काढतात ना. हे काय बोलते तुम्हाला समजताय का? मला कमेंट करून सांगा. किल्ल्यांमध्ये कलर करायचे ते काय तू इकडे या काकाला सांग काय गोली. त्या काकाला सांगतो, त्या काकाला डॉक्टर काका बरोबर करेल समजा तुझी माझा काय त्या डॉक्टर काका. तिथून गेलो आमच्या खारीक बंधूंकडे पाय पडाल. तिथं शेंगा दिल्या आम्हाला दोघांना खायला. अच्छा कल डालूंगा मैं. ठीक आहे. तिथून आलो तर शाळेचा बॅनर आला होता. एक स्टेटससाठीच होता तो, पण तो केला आणि झोपलो गप. बाय बाय, गुड नाईट.